नमस्कार. आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास आहे भारत नावाच्या एका देशाने स्वतःची ओळख कशी तयार केली याचा. ही ओळख म्हणजे आपली राष्ट्रीय प्रतीकं. ही केवळ चित्र किंवा गाणी नाहीत, तर त्यामागे निवड, विचार आणि आकांक्षांची एक मोठी कहाणी आहे. अगदी बरोबर. आणि ही कहाणी समजून घेणं खूप महत्वाचं आहे, विशेषतः जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. कारण परीक्षेत फक्त काय हे नाही विचारलं जात, तर का आणि कसं हेही विचारलं जातं. ही प्रतीकं आपल्या देशाच्या मूल्यांचा एक प्रकारे आरसा आहेत. चला तर मग या आरशात डोकावून पाहूया. सुरुवात करूया आपल्या अभिमानापासून, आपल्या तिरंग्यापासून. आज आपण जो तिरंगा पाहतो तो नेहमीच असा नव्हता, बरोबर? मला आठवतंय की सुरुवातीचे ध्वज खूप वेगळे होते. त्यात कमळाची फुलं होती आणि वंदे मातरम लिहिलेलं होतं. त्याची गोष्ट काय आहे? एकदम बरोबर मुद्दा पकडला तुम्ही. भारताच्या ध्वजाचा प्रवास खूपच रंजक आहे. तुम्ही ज्या ध्वजाबद्दल बोलताय तो 7 ऑगस्ट 1906 रोजी कॅलकटामधल्या पारसी बगान स्क्वेअरमध्ये फडकवण्यात आला होता. तो पहिला अनधिकृत ध्वज मानला जातो. अच्छा. पण परदेशात पहिल्यांदा भारतीय ध्वज फडकवण्याचा मान जातो तो मॅडम भिकाजी कामा यांना. अच्छा. त्यांनी 1907 मध्ये जर्मनीच्या स्टुटगार्ट शहरात इंटरनॅशनल सोशलिस्ट कॉन्फरन्समध्ये एक वेगळा ध्वज फडकवला होता. तो दिवस भारतासाठी खूप मोठा असेल, नाही का? नक्कीच. आणि त्यानंतर मग पिंडली वनकय्या यांनी डिझाईन केलेला ध्वज आला. त्यावेळेस स्वतःचा राष्ट्रध्वज असणं ही फक्त एक ओळख नव्हती, तर ते स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेच्या चळवळीचं एक शक्तिशाली प्रतीक बनलं होतं. अगदी. 1931 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने जो ध्वज स्वीकारला त्यात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग होता आणि मध्यभागी होता गांधीजींचा चरखा. हो, चरखा. चरखा हे स्वावलंबनाचं प्रतीक होतं. पण आजच्या ध्वजात चरख्याच्या जागी अशोका चक्र आहे. हा बदल का झाला? हाच प्रश्न मला विचारायचा होता. चरख्याऐवजी अशोका चक्र का निवडलं गेलं? यामागे खूप मोठा विचार आहे. 22 जुलै 1947 रोजी जेव्हा संविधान सभेने तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारलं, तेव्हा चरख्याच्या जागी अशोका चक्र घेतलं गेलं. हे चक्र सम्राट अशोकांच्या धम्मचक्रावरून घेतलं आहे. अच्छा. कलिंगच्या युद्धानंतर अशोकाने हिंसेचा त्याग करून धम्माचा म्हणजे नीतिमत्तेचा आणि कायद्याच्या राज्याचा स्वीकार केला. हे चक्र त्या बदलाचं प्रतीक आहे. म्हणजे हे सतत फिरत राहतं? हो, ते देशाची प्रगती दर्शवतं आणि सांगतं की देश कायद्याच्या मार्गावर स्थिर न राहता सतत पुढे जात राहील. याला व्हील ऑफ लॉ असेही म्हणतात. वा. म्हणजे हे चक्र फक्त एक डिझाईन नाहीये, तर त्यामागे प्रगती आणि न्यायाचा एक मोठा संदेश आहे. आणि रंगांचा अर्थ तर आपल्याला शाळेत शिकवला जातोच. केशरी म्हणजे धैर्य आणि त्याग, पांढरा म्हणजे शांती आणि सत्य, आणि हिरवा म्हणजे समृद्धी. आणि हो, ध्वजाची लांबी रुंदी 3.2 या प्रमाणात असावी, हा नियमही महत्वाचा आहे. बरोबर. आणि याच ध्वजाने आपल्याला जगात अनेक अभिमानाचे क्षण दिले आहेत. जसं की 29 मे 1953 रोजी जेव्हा शर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी माउंट एव्हरेस्टवर पहिल्यांदा तिरंगा फडकवला. जगातल्या सर्वोच्च शिखरावर पोचणारा आपला ध्वज. खरंच अभिमानास्पद. आणि त्यानंतर 1984 मध्ये कमांडर राकेश शर्मा यांनी अंतराळात तिरंगा नेला. त्यांनी आपल्या स्पेस सूटवर पदक म्हणून तिरंगा लावला होता. म्हणजे आपला ध्वज भविष्याकडे आणि प्रगतीकडे पाहतो, पण त्याचवेळी आपली ओळख आपल्या प्राचीन इतिहासात खोलवर रुजलेली आहे. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपलं राष्ट्रचिन्ह. ते थेट सम्राट अशोकांच्या काळाशी जोडलेलं आहे. बरोबर. आपलं राष्ट्रचिन्ह सारनाथ येथील अशोकाच्या सिंहस्तंभावरून घेतलं आहे. 26 जानेवारी 1950 म्हणजे आपल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी ते स्वीकारण्यात आलं. यात आपल्याला 3 सिंह दिसतात, पण खरं तर ते 4 आहेत. हो, चौथा सिंह मागच्या बाजूला असतो. अगदी. ते 4ही दिशांना पाहत आहेत, जे भारताच्या चहूब दिशांना असलेल्या सामर्थ्याचं आणि दक्षतेचं प्रतीक आहे. आणि हे सिंह धैर्य, शक्ती, आत्मविश्वास आणि अभिमानाचं प्रतीक आहेत असं मी वाचले. पण त्यात फक्त सिंहच नाहीत ना, त्या खालील पट्टीवर दुसरेही प्राणी आहेत. अगदी बरोबर. त्या वर्तुळाकार पट्टीवर, ज्याला ॲबकस म्हणतात, त्यावर एक हत्ती, एक धावणारा घोडा आणि एक बैल सुद्धा कोरलेला आहे. त्यांच्यामध्ये धर्मचक्र आहे. हत्ती पूर्वेकडील, घोडा पश्चिमेकडील, बैल दक्षिणेकडील आणि सिंह उत्तरेकडील दिशा दर्शवतात असं मानलं जातं.
पण या चिन्हातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या खाली लिहिलेलं वाक्य. सत्यमेव जयते. हो, सत्याचाच विजय होतो. देवनागरी लिपीतलं हे वाक्य मुंडका उपनिषद या आपल्या प्राचीन धर्मग्रंथातून घेतलं आहे. खरंय. हे केवळ एक ब्रीदवाक्य नाही, तर देशाच्या कारभाराचा आणि न्यायव्यवस्थेचा पाया आहे. या एका वाक्याने भारताची मूल्यप्रणाली स्पष्ट होते. खरंच, एका चिन्हात किती मोठा इतिहास आणि किती खोल अर्थ दडलेला आहे. आता अशाच दोन महत्वाच्या प्रतीकांकडे वळूया, ज्यात अनेकदा लोकांचं गोंधळ होतो. आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत, म्हणजे नॅशनल अँथम आणि नॅशनल सॉन्ग. हो, हा फरक स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. दोन्ही वाणी आपल्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेली आहेत आणि दोन्ही तितकीच आदरणीय आहेत. सुरुवात नॅशनल अँथमपासून करूया. जनगण मना. हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे, पण या गीताचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार होण्यामागेही एक कहाणी आहे, नाही का? मला वाटतं की सुरुवातीला यावर काही वादही झाला होता. हो, तुम्ही एका महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. एक मोठा गैरसमज पसरला होता की हे गीत 1911 मध्ये किंग जॉर्ज V यांच्या स्तुतीसाठी लिहिलं गेलं होतं. अच्छा. कारण ते त्याचवेळी कलकत्तामध्ये आले होते. पण टॅगोरांनी स्वतः हे नाकारलं होतं. त्यांनी स्पष्ट केलं की यातला भारत भाग्य विधाता म्हणजे देव किंवा देशाचं चैतन्य आहे, कोणताही राजा नाही. हा इतिहास समजून घेतल्यावर या गीताचं महत्त्व अधिकच वाढतं. अच्छा, म्हणजे हा एक गैरसमज होता. हे गीत मूळ बंगालीत होतं, बरोबर? हो, आणि ते गाण्याचं अधिकृत वेळ 52 सेकंद आहे. हो. हे गीत जानेवारी 1912 मध्ये तत्वबोधिनी पत्रिकामध्ये भारतो भाग्यो विधाता या नावाने पहिल्यांदा प्रकाशित झालं. टागोरांनीच 1919 मध्ये त्याचा इंग्रजी अनुवाद मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया या नावाने केला. आणि त्याचा हिंदी अनुवादही झाला होता ना? हो, कॅप्टन आबिद हसन सफरानी यांनी त्याचा हिंदी उर्दूत शुभ सुख चैन नावाने अनुवाद केला होता. आणि अखेरीस 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने त्याच्या हिंदी आवृत्तीला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. ओके, आता येऊया नॅशनल सॉन्गकडे. वंदे मातरम. या गाण्याने तर स्वातंत्र्य लढ्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली होती. नक्कीच, वंदे मातरम हे फक्त एक गाणं नव्हतं, तो स्वातंत्र्य लढ्याचा नारा होता. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंद मठ या कादंबरीत 1882 मध्ये हे गीत लिहिलं. हे मूळ संस्कृतमध्ये आहे. या गाण्याने क्रांतिकारकांना इतकी प्रेरणा दिली की ब्रिटिश सरकारला त्यावर बंदी घालावी लागली होती. आणि गंमत म्हणजे हे गीत 1896च्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनीच गायलं होतं. हीच तर खरी गंमत आहे. ज्यांनी राष्ट्रगीत लिहिलं त्यांनीच राष्ट्रीय गीत पहिल्यांदा सार्वजनिक मंचावर गायलं. वाह. यातून या दोन्ही गीतांचं महत्त्व अधोरेखित होतं. श्री अरबिंदो घोष यांनी त्याचं इंग्रजीत भाषांतर केलं होतं. दोन्ही गीतांना समान दर्जा आहे, पण राष्ट्रगीत वाजवण्याचे आणि गाण्याचे काही अधिकृत नियम आहेत. चला, आता काही निसर्गाशी जोडलेल्या प्रतीकांबद्दल बोलूया. यातही खूप विविधता आहे. जसं की आपला राष्ट्रीय प्राणी रॉयल बेंगॉल टायगर आहे, पण राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणजे हेरिटेज ॲनिमल हत्ती आहे. हा फरक का? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हा फरक महत्वाचा आहे. वाघ शक्ती, सौंदर्य आणि धैर्याचं प्रतीक आहे. एप्रिल 1973 मध्ये त्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. 1973 मध्ये? हो, पण गंमत म्हणजे याआधी 1972 पर्यंत सिंह आपला राष्ट्रीय प्राणी होता. अच्छा, हे मला माहित नव्हतं. हो, हा बदल का झाला असेल तर त्यामागे एक मोठं कारण होतं. वाघांच्या घटत्या संख्येबद्दल वाढती चिंता. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात त्याच वर्षी झाली. म्हणजे हे प्रतीक निवडणं केवळ एक घोषणा नव्हती, तर ते एका राष्ट्रीय संवर्धन मोहिमेचं प्रतीक बनलं. खरंय. आणि हत्तीबद्दल काय? त्याला हेरिटेज ॲनिमल का म्हणतात? हत्ती आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे की नाही? हो, अगदी. राजा महाराजांच्या काळापासून ते मंदिरांपर्यंत हत्तीला भारतात एक विशेष स्थान आहे. 2010 मध्ये त्याला हा विशेष दर्जा दिला गेला, जेणेकरून त्याच्या संवर्धनावर आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. तो आपल्या समृद्ध वारशाचं प्रतीक आहे. आणि पक्ष्यांमध्ये मोर का? काही खास कारण? भारतीय मोर म्हणजे इंडियन पीकॉक त्याच्या अद्भुत सौंदर्यासाठी ओळखला जातो. 1963 मध्ये त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलं गेलं. पण केवळ सौंदर्यामुळे नाही, तर भारतीय संस्कृती, कला आणि पौराणिक कथांमध्ये मोराला एक महत्त्वाचं स्थान आहे. आणि तो देशाच्या विविध भागांमध्ये आढळतो.
त्यामुळे तो भारताच्या विविधतेचे प्रतीक आहे. आता जलचरांबद्दल बोलूया. गँजीज रिव्हर डॉल्फिन याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असं मला वाटतं. हो, आणि म्हणूनच 2010 मध्ये याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करणं महत्वाचं होतं. गँजीज रिव्हर डॉल्फिन ही एक अत्यंत दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजाती आहे. तिला राष्ट्रीय प्रतीक बनवण्यामागे उद्देश हाच होता की लोकांमध्ये तिच्याबद्दल आणि स्वच्छ नद्यांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण व्हावी. म्हणजे डॉल्फिनची उपस्थिती नदीच्या आरोग्याचं लक्षण मानले जाते. अगदी बरोबर. खरंच. आता वनस्पतींकडे वळूया. वडाचं झाड म्हणजे द बॅनियन टी आणि कमळ म्हणजे लोटस ही दोन्ही भारतीय संस्कृतीत खूप खोलवर रुजलेली आहेत, नाही का? अगदी. वडाचं झाड हे त्याच्या विशाल आकारामुळे आणि लांब आयुष्यामुळे अमरत्वाचं प्रतीक मानलं जातं. ते अनेक पिढ्यांना सावली देतं, म्हणून ते देशाच्या एकात्मतेचं आणि आश्रयाचं प्रतीक आहे. आणि कमळ? तर कमळ चिखलात उगवूनही पवित्र आणि सुंदर राहतं. त्यामुळे ते पावित्र्य, सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. प्राचीन भारतीय कलेपासून ते आधुनिक डिझाईनपर्यंत कमळाचं स्थान अबाधित आहे. आणि फळांचा राजा आंबा म्हणजे मँगो आणि आपली जीवनदायिनी गंगा नदी. गंगा ही तर आपली ओळखच आहे. बरोबर. आंब्याला राष्ट्रीय फळ आणि गंगेला 2008 मध्ये राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आलं. ही सर्व प्रतीकं केवळ निवडलेली चिन्ह नाहीत, तर ती भारताची नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख सांगतात. तर आज आपण पाहिलं की आपल्या प्रत्येक राष्ट्रीय प्रतीकामागे एक विचार आहे, एक इतिहास आहे. राष्ट्रध्वजाचा चरख्यापासून चक्रापर्यंतचा प्रवास, राष्ट्रचिन्हाची प्राचीन मुळं आणि सत्यमेव जयतेचा संदेश, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीतामागील प्रेरणादायी कथा, ही केवळ परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याची माहिती नाही, तर भारताच्या मूल्यांच्या आणि आत्मविश्वासाच्या कथा आहेत. तुम्ही अगदी बरोबर सारांश मांडला. ही सर्व प्रतीकं इतिहासातील विशिष्ट क्षणी, विशिष्ट मूल्यांना समोर ठेवून निवडली गेली. ध्वजातील चक्र प्रगती दर्शवते, राष्ट्रचिन्ह सत्याचा संदेश देते आणि प्राणीपक्षी आपल्या नैसर्गिक वारशाची आठवण करून देतात. यातूनच एक शेवटचा विचार मनात येतो. कोणता विचार? हाच की ही प्रतीकं त्यावेळच्या भारताची ओळख होती. जर आजच्या 21व्या शतकातील भारतासाठी त्याच्या नवीन आकांक्षा आणि जागतिक आव्हानांसोबत एखादं नवीन राष्ट्रीय प्रतीक निवडायचे असेल, तर ते कोणते असेल आणि ते आजच्या आधुनिक भारताची कोणती मूल्य दर्शवेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.